OW कडे सबमिट केला जातो, त्याच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टिगेशन केलं जातं। 2 वर्ष 1 वर्ष बराच काळ झाल्यानंतर क्लोजर रिपोर्ट हा फाईल केला जातो आणि जर 19 तारखेला नोटीस आली जानेवारीला, 20 जानेवारीला हा क्लोजर रिपोर्ट झालेला आहे। आता आम्ही थोडंसं कोर्टात पत्र देऊन तो जो रिपोर्ट आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करतो। जे काही मी वकिलांशी बोललेलो आहे, हा रिपोर्ट सबमिट झाल्यानंतर थोडी प्रक्रिया पुढे असते, कशी जाते हे आपल्याला बघावं लागेल। ही मुंबई पोलीस आणि हे सरकार काय आमचं सरकार नाही, हे तसं बघितलं तर आम्ही विरोधात आहोत आणि या सरकारने आणि तिथं असणाऱ्या पोलिसांनी जेव्हा हा रिपोर्ट फाईल केला, म्हणजे आजच्या सरकारला तिथं असणाऱ्या पोलिसांना या कारवाईमध्ये कुठेही काही नाहीये असं वाटतं आणि आम्ही हेच म्हणतोय की या कारवाईमध्ये कुठेही काही नाही। आणि माझं नाव तर याच्यामध्ये जो फाईल केली त्याच्यामध्ये सुद्धा माझं नाव नव्हतं, माझ्या कंपनीचं नाव नव्हतं। शेवटी आपण एक स्वाभिमानी नागरिक आहोत, सहकार्य करण्याची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे ईडीने आम्हाला समन्स दिलं असलं तर अधिकारी त्यांचं काम करतात, त्यांना जे काही सपोर्ट आणि डॉक्युमेंट द्यावे लागतात ते आम्ही देतो। नंबर शॉट दादा इकडे